आणि या संदर्भातले हे जे सामने झालेले आहेत त्याच्या विश्लेषणासाठी आता आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत विवा फुटबॉल मॅगझिनचे संपादक आशिष पेंडसे सर. सर, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. सर, यंदाच्या स्पर्धेमधील सर्वात मोठा उलटफेर आपल्याला पाहायला मिळाला. इराण आणि बेल्जियमच्या या लढतीबद्दल आपण काय सांगाल? इराणचे जर खेळाडू बघितले तर त्यांचे 17 खेळाडू हे स्थानिक लीग मध्ये खेळतात, म्हणजे पर्शियन गल्फ लीग नावाची तिथे खेळतात. पण आपल्याला माहिती की युद्धजन्य परिस्थितीमुळे सगळा तिथला व्यवहार ठप्प झाला होता. सो गेली 6 महिने ते कॉम्पिटेटिव्ह स्पर्धात्मक फुटबॉल खेळू शकले नव्हते. तरी सुद्धा वर्ल्ड कपच्या मैदानात येणं आणि इतकी धाडसी कामगिरी करणं, हॅट्स ऑफ टू इराण. आणि त्यांच्या गोलकीपरचा तू उल्लेख केला, काय त्यांनी सुंदर सेव्ह केले आणि बेल्जियम सारख्या मातब्बर संघाला त्यांनी रोखलेलं आहे. सो या वर्ल्ड कपला आपण बघितलं की कोण फेवरेट नाहीये, कोण 4 वेळा जिंकलेलं नाहीये. एकदा मैदानावरती आली की सगळे संघ तोडीस तोड आहेत आणि इराणनी हेच दाखवून दिलं. इराणच्या बाद फेरीत